टोटल डिफेंड होताना त्या शैलीची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. एक गोलंदाज म्हणून न हरता न थकता न थांबता जे प्रयत्न करतात त्यांच्यासमोर नशीब सुद्धा हरतं आणि इथूनच त्याच स्थितीमध्ये तुम्हाला फलंदाजी आणि गोलंदाजी करावी लागेल. 8 धावा 4 चेंडून मागे अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटक आपण पाहत आहेत ते म्हणजेच पॉवर प्लेचं P1चं षटक. गोलंदाज प्रफुल्ल तर समोर बॅटर जो आपण पाहत आहेत सद्दाम. यावेळेस हा बॉल जो पाहायला मिळाला डाऊन द लेग आणि पंच दर्शवतात वाईट बॉलचा इशारा. एक धाव मिळेल आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या 9 या अंकावरती जाऊन पोहोचते. 9 रन्स हे पाहायला मिळाले. क्रिकेटच्या खेळामधील एक शुभ अंक जो 9 अंक म्हणून जो पाहायला मिळतो तुमच्यापर्यंत 9 अंकाचा इतिहास पोहोचवेल. 9 धावा आतापर्यंत 4 बॉलचा खेळ पाहायला मिळालाय पॉवर प्लेच्या बंधनातील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट लेग मध्ये बॉल जो पाहायला मिळालाय धाव मिळणार नाहीये. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकातील 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. अर्थात शेवटचा बॉल. या षटकानंतर आपण टॉस कडे वळणार आहोत जिथे RD वेसरप आणि श्री स्वयंभू स्पोर्ट्स लोंगे हे 2 टीम असतील आमने सामने. कमबॅक करताना पूर्ण गोलंदाजाला आपण पाहिलंय. जनताराजा तिसंगी हा संघ 34 धावींचा पाठलाग करतोय. कमी गतीने बॉल हाताळला. इनसाइड आउट करायचं होतं आणि शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. जेल परिपूर्ण आणि पहिल्या विकेटचं पतन होतंय. सद्दाम फकीर यांना परतावं लागेल डगडगच्या दिशेने. फर्स्ट विकेट डाऊन. हॅलो हॅलो हे आपण टॉस करूया. 2 टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. KK ट्रॉफी 2025 मध्ये सन्माननीय कुलदीपजी भोर साहेब या ठिकाणी टॉस करतील. प्रथमतः चॉईस दिली जाईल दोन्ही टीमला आणि त्यानंतर आपण कॉइन स्विंग करणार आहोत. या स्पर्धेचे सर्व प्रॉपरायटर अर्थात सर्वांचे लाडके KK भाऊ आणि त्यांच्या माध्यमातून आपण करतोय नाणेफेकीचा कौल. या स्पर्धेसाठी नितांत मेहनत जी पाहायला मिळते. मागील 2 ते 3 महिने लागले परंतु ही स्पर्धा मी परिपूर्ण करणार आणि ते स्वप्न होतं आणि स्वप्न आज सत्यामध्ये उतरलंय. साहेबांच्या माध्यमातून आपण करतोय टॉस. प्रथमतः आपण दोन्ही टीमला चॉईस देऊया. हेड इज कॉल केलाय आणि हेड आलाय. लोंगे टीम या ठिकाणी टॉस जिंकतोय. तर आपण या ठिकाणी टॉस जिंकलाय. दुसरा सामना आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आपला निर्णय काय? आम्ही तर फिल्डिंग चूज केली आहे. असं स्पेशल काय नाही आहे. आम्ही भरपूर वेळा एकमेकांसोबत खेळलेलो आहे. तर व्हेन्यू सेम आहे त्यामुळे असं स्पेशल काय करण्याची काही इथं गरज नाही आहे. नॅचरल गेम ठेवण्याची सध्या गरज आहे. त्यामुळे कंडिशन आणि आत्ताचं वेदर वातावरण ही गरमीचं एकदम आहे त्यानुसार फिल्डिंगच बेस्ट राहील. नक्कीच. आणि कसं वाटतंय जेव्हा तुम्ही या ग्राउंडमध्ये इंटर झालात? हे कटआउट्स आपण बघितलेत, वेगवेगळे बॅनर्स बघितलेत, स्पर्धा YouTube लाईव्ह आपण पाहत आहेत. कुलदीप भाऊंचं कौतुक कसं करा आणि या स्पर्धेविषयी काय म्हणाल? कुलदीप यांचं नियोजन म्हणजे काय एक नंबरच आहे. कारण की GPL ला सुद्धा त्यांची टीम होती त्यावेळी आम्ही बघितलेलं. आम्ही एकत्र नियोजन केलेलं आहे. आता डिजिटलायझेशन म्हटला तर एकदम परफेक्ट आहे. टॉससाठी म्हणा किंवा डगआउट्स आहे. ती डगआउट कधी आम्हाला नव्हतेच आतापर्यंत. म्हणजे फक्त काय कमिटीसाठीची केबिन असायची. डगआउट असं स्पेशल काय नव्हतं. सध्या खेळाडूंच्या दृष्टिकोनातून हे अतिशय चांगलं नियोजन आहे की आपल्याला एवढ्या ह्या गरमीमध्ये बसायला वगैरे प्रॉपर व्यवस्था आहे. तिथं 12 सीट्सची अवेलेबिलिटी आहे. हे सगळ्या गोष्टी खरंच अतिशय चांगल्या पद्धतीने राबवलेल्या आहेत.
त्यामुळे काय 100% चांगलंच नियोजन आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. त्यानंतर आपण बोलणार आहोत RD बेसरफ टीमचे कॅप्टन. भाऊ, जर आपण टॉस जिंकला असता तर या मॅचसाठी आपला निर्णय काय असता? आता खरं बोलायचं तर टॉसचा विषय काय आपल्या हातात नसतोय. मेन म्हणजे टॉस जिंकला असतो तर आम्ही पण फिल्डिंगच घेणार होतो आणि समोरच्या टीमला बॅटिंग देणार होतो. तरी पण काय हरकत नाही, आमच्यात बॅटिंग पण चांगले आहेत, काय प्रॉब्लेम नाही. आपण टॉस आता जरी बॅटिंग मिळाली असली तरी चांगल्या रना करून त्यांना कमी धावसंख्येत आपण रोखू शकतोय, एवढा विश्वास आहे आपल्याला. नक्कीच. आणि एकंदरीत 4 षटकांचा सामना आहे आणि काय आयडियल स्कोर करण्याचा प्रयत्न कराल तुमचा संघ आणि कोणते असे टॉप ऑर्डरचे बॅटर आहेत जे चांगली धावसंख्या उभारतील या मॅचसाठी? तसं तर क्रिकेटमध्ये असं न सांगणे म्हणजे आपण काय करू शकतो हे कोण सांगू शकत नाही. तरी पण आता आमच्यात म्हणजे आहेत बॅट्समन्स, विनोद मेहतर आहे, रोहित आहे, आवी आहे, रमेश आहे, असे बॅट्समन्स आहेत आपल्यात. ते आपले धावसंख्या नाही म्हणलं तरी 4 ओव्हरमध्ये 60 प्लेस करू शकतात आणि आपण त्यांना 60च्या आतमध्ये रोखू शकतो, एवढं 100% खात्रीने सांगू शकतो. नक्कीच. आणि कसं वाटलं ही स्पर्धा खेळताना? आपण पाहत आहेत हे पहिला दिवस आहे आणि KK चषकाविषयी आपले 2 शब्द. खरं म्हणजे म्हणलं तर KK चषक म्हणजे कुलदीप सरांचा आम्ही पहिल्यापासून आभार मानतो, कारण आमची संघ पहिल्यांदा नोंद केली नव्हती. शेवटच्या क्षणी आम्ही म्हणलो आम्हाला टीम घ्यायची आहे, तर त्यांनी आम्हाला बोललेत की ठीक आहे तुमचं वेटिंगवर ठेवतो, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला सांगतो. परत त्यांचा आम्हाला फोन झाला, म्हणजे आमचा कॉन्टॅक्ट झाला एकमेकाशी आणि ते बोलत की आपण टीम घेतो तुमची, काय प्रॉब्लेम नाही. मग आम्ही टीम त्याच्यानंतर त्यामुळे त्यांचा आम्ही मनापासून कारण त्यांच्यामुळे आम्हाला ही टुर्नामेंट खेळायला मिळाली. गगनबावडा तालुका एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळू शकतो हे यांच्यामुळे आता सिद्ध होऊ शकते, एवढं मात्र 100% खात्रीने सांगतो. कारण इथनं मागं आता एवढ्या टुर्नामेंट झाल्या, म्हणजे खरं सांगायचं तर युट्यूबलाही आमच्या गगनबावडा तालुक्यात कमी प्रमाणात होत्या. त्यामुळे आमचा गगनबावडा तालुका म्हणजे क्रिकेटांच्या दृष्टीनं जरा म्हणजे तालुक्यापुरतं आमचं गगनबावडा क्रिकेट हे चांगलं होतं. आता तालुक्याच्या बाहेर पण जाईल याची खात्री आहे. क्या बात आहे. खूप चांगलं मनोगत आपण व्यक्त केला. थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. कुलदीप भोयर साहेब थँक्यू व्हेरी मच. आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहता त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. तर टॉस बॉक्स मध्ये न्यूज आहे नाणेफेकीचा गोल जिंकला स्वयंभू स्पोर्ट्स लोंगे टीमने आणि स्वीकारले क्षेत्ररक्षण. धन्यवाद.